श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा स्वामी संदेश सांगणार आहे जो कदाचित तुमच्या रोजच्या आयुष्याशी थेट संबंधित आहे. तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणत असाल, रोज स्वामींचं नाम घेत असाल, त्यांच्या फोटोसमोर नमस्कार करत असाल, तरी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. सकाळी उठल्यावर पहिल्या एका मिनिटात तुम्ही नेमकं काय करता? जर तुमचं उत्तर असेल मोबाईल हातात घेणं, मेसेज पाहणं, सोशल मीडियावर जाणं किंवा घाईघाईत दिवसाची सुरुवात करणं, तर आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण अनेक लोकांना वाटतं की मोठ्या चुका केल्यानेच आयुष्यात अडचणी येतात, पण स्वामी समर्थ शिकवतात कधी कधी दिवसाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने करणं हीच सर्वात मोठी चूक ठरते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 99% स्वामी भक्त ही एक चूक नकळत रोज करतात. त्यांना ही चूक असल्याचंही जाणवत नाही. आजच्या या संदेशात आपण ती चूक कोणती आहे, ती का टाळावी आणि स्वामी समर्थांनी सकाळच्या पहिल्या काही मिनिटाबद्दल काय शिकवलं आहे हे शांतपणे समजून घेणार आहोत. एक विनंती आहे, हा दिव्य संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आजचा हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला हे जाणवेल की सकाळी उठल्यावर नकळत आपण कोणती चूक करत होतो आणि ती कशी सहज टाळू शकतो. तर चला, स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आजच्या या दिव्य संदेशाची सुरुवात करूया. सकाळची सुरुवात का महत्त्वाची असते? मित्रांनो, प्रत्येक सूर्योदय हा फक्त आणखी एक दिवस घेऊन येत नाही, तर तो आपल्या आयुष्याला पुन्हा एकदा योग्य दिशा देण्याची संधी घेऊन येतो. कालचा दिवस कसा गेला, किती अडचणी आल्या, किती अपयश मिळालं किंवा किती आनंद मिळाला, हे सगळं मागे राहतं, पण आजची सकाळ ती तुमच्या हातात असते. स्वामी समर्थ नेहमीच माणसाला वर्तमानात जगायला शिकवतात, कारण गेलेला क्षण बदलता येत नाही आणि उद्या अजून आलेलाच नसतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नव्या आशेने, नव्या श्रद्धेने आणि नव्या संकल्पनाने व्हायला हवी. अनेक लोक सकाळी उठतात पण खऱ्या अर्थाने जागे होत नाहीत. शरीर उठतं पण मन अजूनही कालच्या चिंता, अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, भीती आणि तणावात अडकलेलं असतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात होताच मनावरती एक अदृश्य ओझं बसतं आणि मग दिवसभर कितीही प्रयत्न केले तरी मन हलकं होत नाही, कारण सुरुवातच चुकीच्या भावनेतून झाली असते. याचा विचार करा. शेतकरी जर सुपीक जमिनीत चांगलं बी पेरतो तर त्याला चांगलं पीक येण्याची आशा असते. पण जर जमिनीतच काटे, दगड आणि कचरा असेल तर उत्तम बी देखील नीट वाढू शकत नाही. अगदी तसंच आपल्या मनाचं आहे. सकाळी उठल्यावर पहिल्या काही मिनिटात मन अत्यंत निर्मळ आणि स्वीकारशील असतं. त्यावेळी आपण त्यात जे विचार पेरतो ते दिवसभर आपल्याला वागण्यात, बोलण्यात आणि निर्णयामध्ये दिसून येतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत दिवसाची सुरुवात ही केवळ उठण्याने होत नाही, तर जागृतीने होते. डोळे उघडण्यापूर्वी देवाचं स्मरण, पृथ्वी मातेची क्षमा, आईवडिलांचा आशीर्वाद, सूर्याला नमस्कार, नामस्मरण या सगळ्या गोष्टींच्या मागे एक खोल जीवन तत्व आहे. त्या केवळ परंपरा नाहीत, त्या मनाला योग्य दिशा देणाऱ्या सवयी आहेत. आजच्या धावपळीच्या जगात मात्र हे चित्र बदलताना दिसतं. अलार्म बंद झाला की हात थेट मोबाईलकडे जातो. डोळे पूर्ण उघडायच्या आधीच बाहेरच्या जगात काय चाललंय हे पाहण्याची घाई सुरू होते. रात्री झोपण्यापूर्वी ज्या मनाला विश्रांतीची गरज होती तेच मन सकाळी पुन्हा माहितीच्या आणि गोंधळाच्या लाटेत ढकललं जातं आणि मग आपण म्हणतो आज दिवसभर मन शांतच नव्हतं. स्वामी समर्थांच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांनी माणसाला बाहेरच्या जगावर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिकवलं. कारण मन जिंकलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस खंबीर राहतो, पण मन हरलं तर बाहेर सर्व काही असूनही समाधान मिळत नाही. सकाळची पहिली 5 मिनिटं म्हणजे दिवसाचा पाया असतो. जसं एखादा घराचा पाया मजबूत असेल तर ते घर अनेक वादळ सहन करू शकतं. तसंच दिवसाची सुरुवात शांत, श्रद्धेने आणि सकारात्मक विचाराने झाली तर दिवसभरात येणाऱ्या अडचणींचा परिणाम मनावर कमी होतो. समस्या येतातच,
पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा 2 व्यक्ती एकाच वेळी उठतात. पहिली व्यक्ती उठल्याबरोबर शांतपणे 2 मिनिटे डोळे मिटून स्वामींचं नाम घेते, देवाचे आभार मानते आणि मनात म्हणते, आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला जावो. दुसरी व्यक्ती उठताच मोबाईल उघडते, नकारात्मक बातम्या पाहते, कामाचा ताण आठवते आणि दिवसाची सुरुवात काळजीने करते. दोघांनाही सारखाच दिवस मिळालेला असतो, पण दिवस अनुभवण्याची त्यांची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. म्हणून प्रश्न असा नाही की तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत की नाही. प्रश्न असा आहे की त्या अडचणीकडे पाहण्याची तुमच्या मनाची अस्वस्थता कशी आहे. आणि त्या अवस्थेची सुरुवात होते ती सकाळच्या पहिल्या काही मिनिटात. आपण अनेकदा देवाकडे मोठमोठ्या गोष्टी मागतो, धन, यश, सुख, समाधान, आरोग्य, पण या सगळ्यांची सुरुवात एका शांत मनापासून होते. अस्थिर मनाला सुख मिळालं तरी ते टिकत नाही. शांत मन मात्र छोट्या गोष्टीतही आनंद शोधतं. म्हणून सकाळी स्वतःच्या मनाला योग्य दिशा देणं हीच खरी साधना आहे. स्वामी समर्थांचा संदेश नेहमीच साधा होता. जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठे चमत्कार घडावे लागतात असं नाही. अनेकदा छोट्या सवयी आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकतात. सकाळी उठल्यावरचा पहिला विचार, पहिला शब्द आणि पहिली भावना हे 3 घटक दिवसभराचा रंग ठरवतात. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी सकाळी उठल्यावर माझ्या मनात पहिल्यांदा काय येतं? चिंता, घाई, भीती आणि तक्रार की स्वामींचं स्मरण, कृतज्ञता, विश्वास? हा प्रश्न साधा वाटेल, पण याच उत्तरात तुमच्या दिवसाचं आणि हळूहळू तुमच्या आयुष्याचंही रहस्य दडलं आहे. सकाळ म्हणजे फक्त घड्याळातली एक वेळ नाही, ती तुमच्या विचारांचा जन्म घेण्याची वेळ आहे. त्यावेळी मनाला योग्य दिशा मिळाली तर उरलेला दिवसही अधिक शांत, संयमी आणि अर्थपूर्ण होतो. आणि म्हणूनच प्रत्येक स्वामी भक्ताने सकाळच्या या अमूल्य क्षणाचं महत्त्व ओळखलं पाहिजे. परंतु इथेच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, सकाळचं मन इतकं प्रभावी का असतं? पहिला विचार इतका महत्त्वाचा का मानला जातो? आणि आपल्या भारतीय संस्कृतीत ब्रह्ममुहूर्त, प्रार्थना आणि देवस्मरणाला एवढं विशेष स्थान का दिलं गेलं आहे? आपण अनेकदा असं म्हणतो की आज सकाळपासूनच काहीतरी विचित्र वाटत होतं किंवा आज सकाळ खूप छान गेली म्हणून आता दिवसभर मन प्रसन्न राहील. कधी विचार केला आहे का असं का होतं? एकाच घरात राहणारे, एकाच वातावरणात झोपणारे 2 माणसं सकाळी उठतात, पण एका व्यक्तीचा दिवस उत्साहाने भरलेला असतो आणि दुसऱ्याचा दिवस चिंतेत जातो. परिस्थिती तीच असते, पण अनुभव वेगळा असतो. कारण फरक परिस्थितीत नसतो, तर सकाळी जागं झालेल्या मनाच्या अवस्थेत असतो. सकाळचं मन हे दिवसभरातील सर्वात कोमल आणि ग्रहणशील मन असतं. रात्रभर शरीर विश्रांती घेतं, मेंदूही अनेक अनुभवाची मांडणी करत असतो. म्हणूनच जाग आल्यावर काही क्षण मनावर कोणत्याही गोष्टीची ठाम छाप पडलेली नसते. त्यावेळी आपण जे पाहतो, ऐकतो, बोलतो किंवा विचार करतो त्याचा परिणाम मनावर खोलवर उमटतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दिवसांची सुरुवात देवाच्या नावाने करण्याची परंपरा निर्माण केली. ही फक्त धार्मिक कृती नव्हती, तर मनाला योग्य दिशेने नेण्याची एक सुंदर पद्धत होती. कल्पना करा की तुमच्या हातात एक स्वच्छ पांढरं कागद आहे. त्यावर तुम्ही सुंदर चित्रही काढू शकता आणि काळे डागही काढू शकता. एकदा जे उमटलं ते पूर्णपणे पुसणं कठीण असतं. सकाळी मनाचंही असंच असतं. म्हणून पहिला विचार, पहिली भावना आणि पहिला शब्द याचं महत्त्व खूप मोठं आहे. दर जाग येताच मनात पहिला विचार आला, आज पुन्हा खूप त्रास आहे, किती काम आहे, माझं काहीच चांगलं होत नाही, तर त्या विचाराच्या मागोमाग आणखी नकारात्मक विचार येऊ लागतात. मन स्वतःच त्या दिशेने धावू लागतं. एखादी छोटी अडचणही मोठी वाटू लागते. एखाद्याचं साधं बोलणंसुद्धा मनाला लागून जातं. दिवसभर राग, चिडचिड आणि अस्वस्थता वाढत जाते. पण जर पहिला विचार असा असेल, स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या कृपेने शांत आणि मंगल हो, तर मनाची दिशा बदलते. समस्या येतात, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक गोष्ट संकट वाटत नाही, ती एक परीक्षा वाटू लागते आणि परीक्षा देणारा माणूस घाबरत नाही, तो तयारी करतो. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी एक गोष्ट शिकवली, बाहेरचं जग बदलण्याआधी मन स्थिर करा.
कारण मन स्थिर असेल तर वादळातही माणूस उभा राहतो, पण मन अस्थिर असेल तर अगदी शांत वातावरणातही तो अस्वस्थ राहतो. आज विज्ञानही सांगतं की दिवसाची सुरुवात ज्या भावनेने होते त्याच भावनेचा प्रभाव पुढच्या अनेक तासांपर्यंत टिकून राहू शकतो. पण आपल्या ऋषींनी हे हजारो वर्षापूर्वीच ओळखलं होतं. म्हणून त्यांनी ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व सांगितलं. सूर्योदयापूर्वीचा काळ हा शांततेचा, चिंतनाचा आणि ईश्वर स्मरणाचा मानला जातो. त्यावेळी निसर्गातही एक विलक्षण स्थिरता असते. पक्ष्यांचे स्वर, मंद वारा, सूर्याची पहिली किरणं या सगळ्या गोष्टी मनाला शांततेकडे घेऊन जातात. भारतीय संस्कृतीत सकाळची सुरुवात ही घाईने नाही तर कृतज्ञतेने करण्याची शिकवण आहे. डोळे उघडल्यावर पृथ्वी मातेची क्षमा मागणे, कारण त्याच्यावर पाय ठेवायचे आहेत. हात जोडून देवाचे स्मरण करणे, घरातील मोठ्यांना नमस्कार करणे, सूर्याला अर्घ्य देणे या प्रत्येक कृतीमागे एक संदेश आहे. दिवसाची सुरुवात नम्रतेने करा, कारण नम्र मनात अहंकाराला जागा नसते आणि जिथे अहंकार कमी असतो ते वाद कमी होतात. जिथे वाद कमी होतात ते शांतता वाढते आणि जिथे शांतता असते तिथे श्रद्धा अधिक दृढ होत जाते. आज मात्र परिस्थिती उलटी होताना दिसते. अनेकांना सकाळ म्हणजे धावपळीची सुरुवात वाटते. अलार्म वाजतो, घाईघाईने उठायचं, मोबाईल पाहायचं, मेसेज तपासायचे, सोशल मीडियावर काय चाललंय ते बघायचं, कामाचा विचार करायचा आणि मनाला स्वतःशी संवाद साधायला एक क्षणही मिळत नाही. स्वतःला एक प्रश्न विचारा, शेवटचं कधी असं झालं होतं की तुम्ही सकाळी उठल्यानंतर 2 मिनिटं शांत बसलात, काही मागितलं नाही, कोणतीही घाई केली नाही, फक्त स्वामींचं नाम घेतलं आणि मनात म्हटलं, आज मी शांत राहील, आज मी चांगलं बोलेन, आज मी कुणाचं मन दुखावणार नाही. अशी सुरुवात दिसायला छोटी असते, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. कारण दिवस आपल्याला घडवत नाही. दिवसाच्या सुरुवातीला आपण स्वतःला जसं घडवतो तसा दिवस आकार घेतो. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये एक गोष्ट वारंवार दिसून येते. जे भक्त सकाळची सुरुवात नामस्मरणाने करतात त्यांना आयुष्यात कधी अडचणी येत नाहीत असं नाही. अडचणी त्यांनाही येतात, पण त्या अडचणीमध्ये त्यांचं मन तुटत नाही, कारण दिवसाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्वतःला श्रद्धेचा आधार दिलेला असतो. श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे काहीतरी मागणं नाही. श्रद्धा म्हणजे प्रत्येक सकाळी मनात विश्वास जागवणं की आज जे काही घडेल त्याला आता धैर्याने सामोरं जाण्याची शक्ती मला मिळेल. हा विश्वासच माणसाला मजबूत बनवतो. लक्षात ठेवा, सकाळी तुमचं मन कोणाच्या स्वाधीन करता यावर दिवसाचा रंग ठरतो. जर तो पहिला क्षण देवस्मरणाला दिलात तर मनाला शांततेची दिशा मिळते. पण तो क्षण घाई, चिंता आणि बाहेरच्या गोंधळात दिलात तर मन हळूहळू अस्थिर होतं. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर सकाळचा पहिला विचार इतका महत्त्वाचा आहे, जर देवस्मरण इतकं आवश्यक आहे, तर असं कोणतं एक काम आहे जे जवळजवळ 99% स्वामी भक्त फक्त नकळत रोज करतात आणि त्यामुळे दिवसाची सुरुवातच चुकीच्या दिशेने होते. ती चूक इतकी सामान्य आहे की अनेकांना ती चूक आहे हेच कधी जाणवत नाही. आपण आतापर्यंत समजून घेतलं की सकाळ ही दिवसातील सर्वात मौल्यवान वेळ आहे. मन त्या क्षणी अत्यंत शांत आणि ग्रहणशील असतं. म्हणूनच त्यावेळेला योग्य विचारांची आणि योग्य भावनेची गरज असते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की स्वामी समर्थांनी दिवसाची सुरुवात कशी करायला सांगितली आहे. स्वामी समर्थांच्या संपूर्ण जीवनाकडे शांतपणे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. त्यांनी कधी भक्तांना अवघड नियम सांगितले नाहीत. त्यांनी कधी असं म्हटलं नाही की माझी कृपा मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ करा, कठीण तपस्या करा किंवा संपत्ती खर्च करा. उलट त्याने नेहमीच साधेपणावर भर दिला. त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे दिखावा नव्हता, तर मनाची शुद्धता होती. म्हणूनच दिवसाची सुरुवातही त्यांनी बाह्य गोष्टीपेक्षा अंतर्मनाशी जोडलेली ठेवायला शिकवलं. सकाळी डोळे उघडले की अनेक लोक लगेच उठतात, पण काही क्षण स्वतःसाठी काढणं किती महत्त्वाचं आहे हे फार कमी लोक समजून घेतात. स्वामींच्या शिकवणीनुसार जाग येतात प्रथम मन आतला शांत करा. स्वामींच्या शिकवणीनुसार जाग येतात प्रथम मन शांत करा. एक खोल श्वास घ्या. स्वतःला आठवण करून द्या की मी अजून एक नवीन दिवस अनुभवण्यासाठी जागा झालो आहे. हा विचारच मनात कृतज्ञतेचे बीज पेरतो. आपण रोज कितीतरी गोष्टी गृहीत धरतो. श्वास चालू आहे, डोळ्याने प्रकाश दिसतो, कानाने आवाज ऐकू येतो, आपले माणसं आपल्या सोबत आहे, अन्न मिळालं, घर मिळालं,
या गोष्टी सर्व रोजच्या असल्यामुळे त्यांची किंमत वाटते. अन्न मिळतं, घर आहे, या सर्व गोष्टी रोजच्या असल्यामुळे त्यांची किंमत कमी वाटते. पण ज्या दिवशी यापैकी एखादी गोष्ट नसते तेव्हा तिचं महत्त्व कळतं. म्हणून प्रत्येक सकाळी ही तक्रारीने नाही तर कृतज्ञतेने सुरू व्हायला हवी. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांकडे एक सुंदर सवय होती. जाग आल्यावर ते काही क्षण शांत बसायचे आणि मनात फक्त एवढंच म्हणायचे, स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण. या एका वाक्यात संपूर्ण भक्ती दडलेली आहे. कारण यात अपेक्षा नाही, भीती नाही, व्यवहार नाही, फक्त समर्पण आहे. आज अनेकांना वाटतं की श्रद्धा म्हणजे रोज मंदिरात जाणं, मोठमोठ्या पूजा करणं किंवा अनेक माळा जपणं. या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या असू शकतात, पण त्या श्रद्धेचा पाया नाहीत. श्रद्धेचा पाया मनात असतो. जर मनात विश्वास नसेल तर बाहेरची पूजा अपुरी पडते आणि मनात खरी श्रद्धा असेल तर साधं देवस्मरणही खूप मोठी साधना बनते. श्रद्धा म्हणजे संकटाचं येणार नाही असा विश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे संकट आलं तरी मी एकटा नाही हा विश्वास. श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणेच घडेल अशी अपेक्षा नव्हे. श्रद्धा म्हणजे जे घडेल त्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मला मिळेल हा विश्वास. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक भक्त आले. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी होती. कुणाला आर्थिक अडचण होती, कुणाच्या घरात दुःख होतं, कुणी आजाराने त्रस्त होतं, तर कुणी मानसिक अशांततेने. पण स्वामी समर्थ प्रत्येकाला एकच गोष्ट शिकवत होते, मन आधी स्थिर करा, कारण अस्थिर मन योग्य आता निर्णय घेऊ शकत नाही. अस्थिर मनाला देवाचाही अनुभव घेणं कठीण जातं. आज आपण स्वतःला भक्त म्हणतो, गळ्यात माळ घालतो, घरात स्वामींचा फोटो ठेवतो, आरती करतो, नामस्मरण करतो. पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, माझी भक्ती माझ्या स्वभावात दिसते का? मी अधिक शांत झालो आहे का? माझा संयम वाढला आहे का? माझं बोलणं गोड झालं आहे का? मी दुसऱ्यांना माफ करायला शिकलो आहे का? जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर समजा श्रद्धा योग्य दिशेने चालली आहे. कारण स्वामी समर्थांना केवळ ओठांवरचं नाव नको होतं, त्यांना आचरणातील बदल हवा होता. सकाळची सुरुवातही याच बदलाची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही जाग येतात, स्वामींचं स्मरण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून देता की आजचा दिवस रागाने नाही, प्रेमाने जगायचा आहे, अहंकाराने नाही, नम्रतेने वागायचं आहे, तक्रारीने नाही, कृतज्ञतेने पुढे जायचं आहे. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण आयुष्य बदलणाऱ्या बहुतेक गोष्टी अशाच साध्या असतात. मोठे बदल नेहमी मोठ्या घटनांमुळे होत नाही, ते दररोज केलेल्या छोट्या आणि सातत्यपूर्ण सवयीमुळे होतात. कल्पना करा की दोन भक्त रोज स्वामींचं नाम घेतात. एक जण फक्त ओठांनी जप करतो, पण दिवसभर राग करतो, मत्सर करतो आणि तक्रारींमध्ये अडकलेला असतो. दुसरा भक्त कमी वेळ जप करतो, पण दिवसाची सुरुवात शांत मनाने करतो, सर्वांशी प्रेमाने बोलतो, कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करतो. स्वामींच्या शिकवणीनुसार दुसऱ्या भक्ताची साधना अधिक अर्थपूर्ण ठरते, कारण तिथे नामासोबत आचरणाची जोड आहे. म्हणूनच सकाळची सुरुवात ही केवळ एक सवय नाही, ती संपूर्ण दिवसाचा स्वभाव ठरणारी वेळ आहे. त्या काही मिनिटात तुम्ही स्वतःला कोणत्या दिशेने घेऊन जाता यावर दिवसभरातील अनेक निर्णय, भावना आणि प्रतिक्रिया अवलंबून असतात. आता इथपर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली आहे, सकाळ अमूल्य आहे, मन संवेदनशील आहे आणि दिवसाची सुरुवात श्रद्धा व शांततेने व्हायला हवी. पण मग प्रश्न असा आहे, सर हे इतकं स्पष्ट आहे, तर 99% स्वामी भक्त रोज सकाळी अशी कोणती चूक करतात की ज्यामुळे दिवसाची सुरुवात विचलित मनाने होते? ही चूक इतकी सामान्य आहे की अनेक भक्त ती भक्तीचाच भाग समजतात. काही जण वर्षानुवर्षे ती सवय करत राहतात आणि त्यांना कधी जाणवतही नाही की नकळत ते स्वतःच आपल्या मनाची शांतता गमवत आहे. 99% भक्त कोणती चूक करतात? आता आपण त्या विषयापर्यंत आलो आहेत ज्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहतात. सुरुवातीपासून आपण सकाळचं महत्त्व समजून घेतलं, मनाची अस्वस्थता समजून घेतली, स्वामी समर्थांच्या शिकवणीत दिवसाची सुरुवात किती पवित्र मानली जाते आहे तेही आपण समजून घेतलं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत दिवसाची सुरुवात किती पवित्र मानली गेली आहे हे जाणून घेतलं. पण आता तो प्रश्न समोर आहे, 99% स्वामी भक्त सकाळी उठल्यावर अशी कोणती एक चूक करतात जी त्यांना चूक वाटतही नाही? ही चूक मंदिरात न जाण्याची नाही,
ही चूक आरती न करण्याची नाही, ही चूक नामस्मरण कमी करण्याचंही नाही, ही चूक नामस्मरण कमी करण्याचीही नाही. ही चूक त्याहूनही सूक्ष्म आहे आणि म्हणूनच ही सर्वात धोकादायक आहे. ती म्हणजे डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईलकडे हात जाणे. ती चूक म्हणजे डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईलकडे हात जाणे. हो, आजच्या काळात ही इतकी सामान्य सवय झाली आहे की अनेकांना ती चुकीची आहे असंही वाटत नाही. अलार्म बंद केला आणि लगेच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, न्यूज किंवा इतर सूचना पाहायला सुरुवात. काही जण तर डोळे पुन्हा उघडण्याआधीच स्क्रीनवर नजर टाकतात. क्षणभर विचार करा, रात्रभर तुमचं मन शांत होतं, शरीर विश्रांती घेत होतं, सकाळी जाग येते तेव्हा तुमचं मन अजून कोणाच्याही प्रभावाखाली नसतं. त्या क्षणी तुमच्याकडे एक अमूल्य संधी असते स्वतःच्या मनाला योग्य दिशा देण्याची. पण त्या काही सेकंदातच आपण काय करतो? आपलं मन स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्याऐवजी आपण ते जगाच्या गोंधळात सोडून देतो. जागेतच आपल्याला सर्वप्रथम कोण भेटतो? स्वामी नाही, आपले स्वतःचे विचारही नाही, तर मोबाईलचे स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर काय असतं? कुणाचा वाद, कुणाचं दुःख, कुणाचं यश, कुणाचा दिखावा, कुणाची टीका, कुणाची नकारात्मक बातमी, हे सगळं तुमच्या मनात प्रवेश करतं आणि तुम्हालाही त्याची जाणीवही होत नाही. लक्षात ठेवा, मन हे घरासारखं असतं. सकाळी त्याचे दरवाजे पूर्णपणे उघडत असतात. त्यावेळी आत कोणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय आपल्या हातात असतो. पण आज बहुतेक लोक हा निर्णय स्वतः घेत नाही, तो निर्णय त्यांच्या मोबाईलवरील सूचना घेतात. तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का? सकाळी उठल्याबरोबर एखादी वाईट बातमी दिसली आणि दिवसभर मन बेचैन राहील, किंवा कोणाचं यश पाहिलं आणि स्वतःचं आयुष्य कमी वाटू लागलं, किंवा एखादा वादग्रस्त व्हिडिओ पाहिला आणि नकळत चिडचिड वाढली. या सर्व गोष्टी घडतात कारण दिवसाच्या पहिल्या क्षणात मनावर कोणाचा प्रभाव पडतो. याला खूप महत्त्व असतं. स्वामी समर्थांनी कधीही मोबाईल वापरू नका असं सांगितलं नाही, कारण तो काळ वेगळा होता. पण त्यांनी एक गोष्ट नक्की शिकवली, ज्याच्यावर तुमचं मन अवलंबून राहतं त्याची निवड विचारपूर्वक करा. आज प्रश्न मोबाईलचा नाही, प्रश्न आहे प्राधान्याचा. पहिलं स्थान कोणाला? स्वामींच्या स्मरणाला की स्क्रीनला? आज अनेक भक्त म्हणतात आम्ही रोज स्वामींची पूजा करतो. पण स्वतःला विचारा, पूजेआधी तुमचं मन कोणाकडे गेलं होतं? स्वामींकडे की मोबाईलकडे? कारण भक्तीची सुरुवात फुलांनी होत नाही, ती सुरुवात होते पहिल्या स्मरणाने. जर पहिल्या स्मरणात स्वामी नसतील तर उरलेली पूजा ही केवळ एक सवय बनण्याचा धोका असतो. एक छोटासा प्रसंग कल्पना करा. एका घरात दोन स्वामी भक्त राहतात. दोघे रोज आरती करतात, दोघेही गुरुवारी उपवास करतात, दोघेही स्वामींचं नाम घेतात. पण एक भक्त जाग येताच 2 मिनिटं शांत बसतो, डोळे मिटून मनात म्हणतो श्री स्वामी समर्थ. तो स्वतःला सावरतो, मन शांत करतो, त्यानंतर दिवसाची सुरुवात करतो. दुसरा भक्त जाग येताच मोबाईल हातात घेतो, अर्धा तास सोशल मीडियावर वेळ घालवतो, त्यानंतर घाईघाईने आंघोळ करून पूजा करतो. दोघांची पूजा सारखी दिसते, पण दोघांच्या मनाची अस्वस्थता सारखी नसते. कारण पहिल्या भक्ताने दिवसाची सुरुवात स्वामींपासून केली, दुसऱ्याने दिवसाची सुरुवात जगापासून केली. यातला फरक दिसत नाही पण जाणवतो. पहिला भक्त दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याचं मन मात्र दिवसभर अनेक विचारांनी भरलेलं असतं. मित्रांनो, आज मोबाईल आपल्या जीवनाचा भाग आहे. त्यात काही चुकीचं नाही. चुकीचं तेव्हा होतं जेव्हा तो आपल्या मनाचा मालक बनतो. साधन उपयोगीसाठी असतं, साधन त्यागासाठी नसते. मोबाईल वापरा, पण त्याला सकाळच्या पहिल्या क्षणाचा अधिकार देऊ नका. तो अधिकार फक्त स्वामींच्या स्मरणाला असू द्या. कारण दिवसाचा पहिला नमस्कार ज्या दिशेला जातो तिकडेच मनाची ऊर्जा वाहू लागते. पण इथे आणखी एक गंभीर चूक घडते. अनेक लोक फक्त मोबाईलकडेच पाहत नाही, तर त्याहून मोठी गोष्ट विसरतात. ते जाग येतात देवाचं स्मरणच करत नाही आणि या चुकीमुळे मन अधिकाधिक अस्थिर होत जातं. आपण आताच पाहिलं की सकाळी उठल्याबरोबर मोबाईलकडे पाहण्याची सवय किती शांतपणे आपल्या मनावरती ताबा मिळवते. पण ही फक्त सुरुवात आहे. या सवयीपेक्षाही एक मोठी चूक अनेक भक्त नकळत रोज करतात. ती चूक म्हणजे जाग आल्यावर देवाचं स्मरण करण्याऐवजी थेट दिवसाच्या धावपळीत उडी मारणं. अनेक जण म्हणतात वेळच मिळत नाही, पण खरंच वेळ नसतो का, की आपण वेळ देणं थांबवलं आहे? विचार करा. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं सोशल मीडियावर घालवणं सहज शक्य होतं. 10 मिनिटं मेसेज वाचायला मिळतात, बातम्या पाहायला वेळ मिळतो, पण स्वामींचं नाव घेण्यासाठी 30 सेकंदही मिळत नाही.
ही वेळेची कमतरता नाही, ही प्राधान्यक्रमाची कमतरता आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार दिसते. ज्याला तुम्ही सर्वात पहिलं स्थान देता, तिथे तुमचं मन कायमचं जोडलं राहतं. म्हणून प्रश्न एवढाच आहे, सकाळी उठल्यावरती तुमचं मन सर्वप्रथम कोणाकडे धावतं? स्वामींकडे की जगाकडे? आज अनेक जण सकाळी उठताच मनात कामाची यादी सुरू करतात. आज मीटिंग आहे, आज पैसे भरायचे आहे, आज हा फोन करायचा आहे, आज हे काम पूर्ण करायचं आहे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्याआधी एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे, मनाची तयारी. कारण तयार मन कोणतंही काम चांगलं करू शकतं, पण अस्थिर मन साधं कामही अवघड करून टाकतं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही दिवस सकाळपासूनच घाई सुरू असते. उठल्याबरोबर धावपळ, वेळ कमी आहे म्हणून चिडचिड, एखादी वस्तू सापडत नाही म्हणून राग, घरातल्या माणसावरती आवाज चढतो, रस्त्यावरती ट्रॅफिक लागतं की संयम संपतो. दिवस खराब कधी झाला? ट्रॅफिकमुळे, कामामुळे की सकाळच्या घाईमुळे? खरं उत्तर अनेकदा तिसरंच असतं, कारण मनाला शांत होण्याची एकही संधी मिळालेली नसते. स्वामी समर्थांनी कधीही आळस शिकवला नाही. त्यांनी कर्माला महत्त्व दिलं, पण त्यांनी घाई आणि कर्म यातला फरकही दाखवून दिला. घाई म्हणजे मनाचा गोंधळ, कर्म म्हणजे मनाची स्थिरता. दोन्ही बाहेरून सारखे दिसू शकतात, पण परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. दोन्ही बाहेरून सारखे दिसू शकतात, पण परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. एक माणूस शांतपणे काम करतो आणि वेद पूर्ण करतो. दुसरा दिवसभर धावतो, पण तरी थकलेलाच राहतो. फरक कामाच्या प्रमाणात नसतो, फरक मनाच्या अस्वस्थतेत असतो. स्वामींच्या एका शिकवणीचा अर्थ असा सांगितला जातो की ज्याचं मन स्वतःवरती नियंत्रण ठेवतं, त्याच्यावर परिस्थितीचं नियंत्रण राहत नाही. आज मात्र उलटं घडत आहे. सकाळी उठल्याबरोबर परिस्थिती आपल्या मनावरती राज्य करायला लागते. एखादा मेसेज आला की मन बदलतं, फोन वाजला की विचार बदलतात, बातमी पाहिली की भावना बदलतात, दुसऱ्याचं आयुष्य पाहिलं की स्वतःबद्दल असमाधान निर्माण होतं. म्हणजे दिवसाची सुरुवात आपण करत नाही, ती बाहेरचं जग आपल्या मनासाठी ठरवतं. हीच खरी आता समस्या आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक भक्त पूजा करतात, आरती करतात, दिवा लावतात, पण पूजा सुरू होण्यापूर्वीच मन 100 दिशांना धावत असतं. ओठांनी मंत्र सुरू असतो, पण मनात विचार चालू असतात. आज ऑफिसला उशीर होईल, बँकेत जायचं आहे, बिल भरायचं आहे, काल त्यानं असं का बोललं, उद्या काय होईल? अशा अवस्थेत पूजा पूर्ण होते, पण मनाला शांती मिळत नाही. मग लोक म्हणतात आम्ही रोज पूजा करतो तरी मन शांत राहत नाही. प्रश्न पूजेचा नसतो, प्रश्न मनाच्या तयारीचा असतो. जर मन आधीच गोंधळलं असेल तर देवासमोर बसूनही ते शांत होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून स्वामींच्या मार्गात नामस्मरणाला इतकं महत्त्व आहे. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते मनाला एका केंद्रावरती आणण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा भक्त प्रेमाने म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा तो फक्त नाव घेत नसतो, तो स्वतःला आठवण करून देत असतो, मी एकटा नाही, माझ्यावर कृपा आहे. आज कोणतीही परिस्थिती आली तरी मी घाबरणार नाही. यामुळे समस्या लगेच संपत नाही, पण त्यांना पाहण्याची दृष्टी बदलते. आणि अनेकदा दृष्टी बदलली की अर्धी आता समस्या तिथेच संपते. आजच्या काळात लोकांकडे माहिती खूप आहे, पण मन शांती कमी आहे. सुविधा खूप आहे, पण समाधान कमी आहे. वेग खूप आहे, पण दिशा हरवली आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे दिवसाची सुरुवात बाहेरच्या गोंधळाने होते, आतल्या शांततेने नाही. स्वामी समर्थांनी कधी असं सांगितलं नाही की आयुष्यभर संकट येणार नाही, पण त्यांनी इतकं नक्की शिकवलं आहे की संकट येण्यापूर्वी मन मजबूत करा आणि त्या मजबूतीची पहिली वीट सकाळी ठेवली जाते. पण मित्रांनो, या सर्व चुकांपेक्षाही अजून एक चूक आहे जी सर्वात धोकादायक आहे. मोबाईल बाजूला ठेवला, देवाचं नावही घेतलं तरी अनेकांचा दिवस खराब होतो. का? कारण दिवसाची सुरुवातच ते तक्रारी आणि नकारात्मक विचारांनी करतात. या चुकीमुळे मनात भीती, असंतोष आणि अशांती वाढत जाते. सकाळी उठल्यावरती मोबाईल पाहणं ही एक चूक आहे. देवाचं स्मरण विसरणं ही त्यापेक्षा मोठी चूक आहे. पण या दोन्हीपेक्षा एक अशी सवय आहे जी शांतपणे आपल्या मनाची शक्ती कमी करत जाते. अनेकांना ती सवय आहे हेही जाणवत नाही. ती सवय म्हणजे दिवसाची सुरुवात तक्रारीने करणे. डोळे उघडले आणि मनात पहिला विचार आला, पुन्हा एक दिवस, माझ्या नशिबातच सुख नाही, किती आता समस्या आहे, कधी आता संपणार हे सगळं.
माझ्याच आयुष्यात असं का घडतं? हे शब्द आपण मोठमोठ्याने बोलत नाही, पण मनात ते सतत चालू असतात आणि मनात चालणारा संवादच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो. लक्षात ठेवा, मनाला आपण जे वारंवार सांगतो त्यावर ते हळूहळू विश्वास ठेवू लागतं. जर रोज सकाळी मनाला आपण सांगितलं की माझं आयुष्य कठीण आहे, माझ्याकडे आता काहीच नाही, माझं नशीब वाईट आहे, तर मनही त्याच गोष्टी शोधायला सुरुवात करतं. दिवसभरात दडलेल्या 10 चांगल्या गोष्टी दिसत नाही, पण एक मात्र गोष्ट मात्र मनात कायमची राहते. हेच तर नकारात्मक विचारांचं वैशिष्ट्य आहे. ते हळूहळू मनावरती ताबा मिळवतात. सुरुवातीला एक विचार येतो, मग दुसरा, मग तिसरा आणि काही वेळा संपूर्ण मन चिंतेत भरून जातं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक अत्यंत सुंदर संदेश दिलेला आहे. ते नेहमी भक्तांना धीर देतात. संकटात असलेल्या माणसालाही ते निराश करत नसतात. कारण त्यांना माहीत होतं की आधी मन हरतं आणि मग माणूस हार मानतो. म्हणून त्यांनी भीतीपेक्षा विश्वासाला, तक्रारीपेक्षा कृतज्ञतेला आणि निराशेपेक्षा धैर्याला जास्त अधिक महत्त्व दिलं आहे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. सकाळी उठल्यावरती आपल्या ओठांवरती पहिलं काय असतं? अरे देवा, पुन्हा काय? की श्री स्वामी समर्थ. या दोन सुरुवातीमध्ये दिसायला फारसा फरक वाटत नाही, पण आयुष्यावरती त्याचा परिणाम खूप वेगळा असतो. पहिल्या सुरुवातीत दिवसाचं ओझं आहे, दुसऱ्या सुरुवातीत दिवस स्वीकारण्याची तयारी आहे. एक माणूस सकाळपासूनच स्वतःला कमकुवत बनवत असतो, दुसरा सकाळपासूनच स्वतःला धैर्य देत असतो. दोघांच्याही आयुष्यात अडचणी येतात, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद सारखी नसते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे प्रत्येक गोष्टीत तक्रारी शोधतात. हवामान चांगलं नाही, लोक चांगले नाहीत, वेळ चांगली नाही, घरात शांतता नाही, काम चांगलं नाही, नशीब साथ देत नाही, असं म्हणता म्हणता संपूर्ण आयुष्य निघून जातं. आणि मग एक दिवस तेच लोक म्हणतात, आम्हाला मन शांतीच मिळाली नाही. मन शांती बाहेर कुठे विकत मिळत नाही, ती आपल्या विचारांमध्ये सुरू होते. म्हणून सकाळी उठल्यावरती पहिला विचार कोणता आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांनी भक्तांना कधी वास्तवापासून पळून जायला सांगितलं नाही. त्यांनी दुःख नाकारायला सांगितलं नाही. त्यांनी संकट नाहीत असंही सांगितलं नाही. पण त्यांनी इतकं नक्की शिकवलं, संकटाला नमस्कार करू नका, धैर्याला नमस्कार करा. कारण संकट तात्पुरतं असतं, धैर्य कायमचं असतं. आज अनेक भक्त नामस्मरण करतात, पण मनात सतत भीती ठेवतात. काही जण पूजा करतात, पण दिवसभर प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करतात. काही जण मंदिरात जातात, पण घरी परतल्यावरती राग, मत्सर आणि कटू शब्द वापरतात. मग स्वतःला एकदा आता विचारायला हवं, भक्ती माझ्या ओठांवरती आहे की माझ्या स्वभावात? कारण स्वामी समर्थांना फक्त आवाजातलं नाम नको आहे, त्यांना मनातला बदल हवा आहे. जर सकाळी उठल्यावरती आपण फक्त 5 मिनिटं स्वतःला बदलायला दिली, तर संपूर्ण दिवसाची दिशा बदलू शकते. त्या 5 मिनिटात तक्रारीऐवजी कृतज्ञता निवडा, भीतीऐवजी विश्वास निवडा, घाईऐवजी शांतता निवडा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःऐवजी प्रथम स्वामी समर्थांचं स्मरण निवडा. आता या संपूर्ण भागाचा सर्वात महत्त्वाचा संदेश समजून घ्या. खरी चूक मोबाईल वापरणं नाही, खरी चूक फक्त उशिरा उठणंही नाही. खरी चूक म्हणजे दिवसाची सुरुवात देवस्मरणाऐवजी विचलित मनाने करणे. जेव्हा मन आधीच गोंधळलेलं असतं, तेव्हा दिवस कितीही चांगला असला तरी त्यात समाधान मिळणं कठीण होतं. पण जेव्हा दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने, शांत श्वासाने आणि कृतज्ञ मनाने होते, तेव्हा अडचणी आल्या तरी मन कोसळत नाही. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची कृपा अनुभवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक सकाळी आपल्या मनाला त्यांच्या चरणी अर्पण करणं. मोठे बदल एका दिवसात होत नाही, पण प्रत्येक दिवसाची योग्य सुरुवात एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आणि आता प्रश्न उरतो, जर ही चूक टाळायची असेल तर स्वामी समर्थ आज आपल्या प्रत्येक भक्ताला नेमका कोणता संदेश देत आहे? तो संदेश इतका साधा आहे की कोणताही भक्त आजपासून त्याची सुरुवात करू शकतो. स्वामींचा आजचा संदेश. आपण आतापर्यंत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. सकाळची सुरुवात ही फक्त दिवसाची सुरुवात नसते, तर ती आपल्या विचारांची, भावनांची आणि संपूर्ण दिवसाच्या दिशेची सुरुवात असते. म्हणूनच आता प्रश्न असा आहे की जर आज स्वामी समर्थ स्वतःला आपल्या प्रत्येक भक्तासमोर उभे राहिले असते, तर दिवसाची सुरुवात कशी करायला सांगितली असती? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या संपूर्ण जीवनात दडलं आहे. स्वामी समर्थांनी कधी भक्तांना भीतीत जगायला शिकवलं नाही. त्याने कधी असं सांगितलं नाही की प्रत्येक गोष्टीची चिंता करा. उलटं त्याने नेहमी भक्तांच्या मनात धैर्य जागवलं. त्यांच्या एका वाक्याने लाखो भक्तांच्या मनात आजही आशेचा दिवा पेटतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
या एका वाक्यात सकाळची पूर्ण साधना धरलेली आहे. कल्पना करा, तुम्ही सकाळी डोळे उघडले आहेत, घरात पूर्ण शांतता आहे, सूर्याची पहिली किरणं खिडकीतून आत येत आहे आणि त्या क्षणी तुम्ही डोळे मिटून मनात स्वामींचं स्मरण करता, श्री स्वामी समर्थ. आणि त्या क्षणी मनात एक विचार उमटतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अचानक तुमच्या समस्या नाहीशा होत नाहीत, पण त्या समस्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलायला सुरुवात होते. कारण भीती कमी झाली की माणूस योग्य विचार करू लागतो आणि योग्य विचार सुरू झाले की योग्य निर्णय जन्म घेतात. म्हणून स्वामींचा पहिला संदेश हा चमत्काराचा नसून धैर्याचा आहे. आज अनेक भक्त सकाळी उठताच भविष्याचा विचार करतात. आज काय होईल, काम यशस्वी होईल का, पैसे मिळतील का, काही वाईट घडलं तर. या सर्व प्रश्नांमध्ये एक गोष्ट समान आहे, भीती. पण स्वामींचा मार्ग भीतीचा नाही, तो विश्वासाचा आहे. जर दिवसाची सुरुवातच भीतीने झाली तर मन दिवसभर संरक्षण शोधत राहतं, पण दिवसाची सुरुवात विश्वासाने झाली तर मन संधी शोधू लागतं. हीच खरी साधना आहे. स्वामी समर्थांना तुमच्याकडून पहाटे मोठे विधी नको आहेत. त्यांना सर्वप्रथम तुमचं जागं आणि शांत मन हवं आहे. कारण मन जागं झालं तर भक्ती जागी होते, भक्ती जागी झाली तर विवेक जागा होतो आणि विवेक जागा झाला तर आयुष्यातील अनेक चुकीचे निर्णय आपोआप कमी होतात. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, सकाळी उठल्यावरती माझा पहिला विचार कोणता असतो? आज खूप काम आहे की आजचा दिवस ही स्वामींनी दिलेली नवीन संधी आहे? या दोन विचारांमध्ये फक्त शब्दांचा फरक नाही तर संपूर्ण जीवनदृष्टीचा फरक आहे. याला प्रत्येक दिवस ओझं वाटतो त्याला आनंद मिळवणं कठीण होतं, पण ज्याला प्रत्येक दिवस ही संधी वाटते तो छोट्या गोष्टीतही समाधान शोधू लागतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार दिसते, ज्याचं मन देवाकडे असतं त्याचे हात कर्मात असतात. याचा अर्थ भक्ती म्हणजे काम सोडणं नाही, भक्ती म्हणजे काम करतानाही मनात शांतता ठेवणं. आज काही लोक समजतात की देवस्मरण म्हणजे फक्त मंदिरात बसणं, पण स्वामींच्या मार्गात देवस्मरण म्हणजे आईशी प्रेमाने बोलणं, वडिलांचा आदर करणं, प्रामाणिकपणे काम करणं, दुसऱ्यांचं वाईट न करणं, राग आला तरी स्वतःला सावरणं आणि दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करणं. याच कारणामुळे सकाळचा पहिला विचार खूप महत्त्वाचा आहे. तो विचार तुमच्या शब्दात उतरतो, शब्द कृतीत उतरतात, कृती सवयी बनतात आणि सवयी तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व घडवतात. म्हणून स्वामींचा आजचा हा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. दिवसाची सुरुवात परिस्थितीने करू नका, श्रद्धेने करा. घरात समस्या असतील तरी श्रद्धा सोडू नका, व्यवसायात अडचणी असतील तरी विश्वास सोडू नका, नोकरीत ताण असेल तरी मनाची शांतता सोडू नका. कारण परिस्थिती रोज बदलते, पण श्रद्धा कायम राहिली तर माणूस प्रत्येक बदलाला सामोरे जाऊ शकतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा खरा आशीर्वाद म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणं नाही, तर अशी बुद्धी मिळणं की कोणत्याही परिस्थितीत मन कोसळू नये. ज्याचं मन स्थिर आहे त्याच्याकडे खरी संपत्ती आहे. आणि म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, स्वामी आज जे काही घडेल त्यात योग्य मार्गावरती चालण्याची बुद्धी आणि धैर्य मला द्या. या एका प्रार्थनेत संपूर्ण दिवसाची शक्ती दडलेली आहे. पण मित्रांनो, हे शब्द फक्त शब्द नाहीत. अशा साध्या सकाळच्या सवयीमुळे एका सामान्य भक्ताच्या आयुष्यात घडलेला बदलही अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वामी समर्थांच्या मार्गात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, उपदेश तेव्हा जिवंत होतो जेव्हा तो जीवनात उतरतो. फक्त चांगले विचार ऐकून आयुष्य बदलत नाही, ते विचार आचरणात आणले की बदल दिसू लागतो. आता मी तुम्हाला एका अशा साध्या भक्ताची प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा कोणत्याही चमत्काराची नाही, तर श्रद्धा, संयम आणि सकाळच्या योग्य सुरुवातीची आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक स्वामी भक्त राहत होता. त्याचं नाव आपण इथे गणेश असं धरूया. तो एक छोट्या कंपनीत नोकरी करत होता. घरात आई, वडील, पत्नी आणि 2 लहान मुलं. आयुष्य साधं होतं, पण जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. महिन्याचा पगार यायचा आणि काही दिवसातच संपून जायचा. घरात पैशांची चिंता, कामाचा ताण आणि भविष्यातील काळजी यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी होत गेलं. गणेश रोज सकाळी उठायचा, पण त्याच्या दिवसाची सुरुवात एका चुकीने व्हायची. डोळे उघडले की हातात थेट मोबाईलकडे जायचा. ऑफिसचे मेसेज, बँकेचे संदेश, सोशल मीडियावरतील पोस्ट, बातम्या. दिवस सुरू होण्याआधीच त्याचं मन 10 दिशांना पळायला लागायचं. त्यानंतर घाईघाईने आंघोळ, पूजा आणि ऑफिस. पूजा व्हायची खरी, पण मन मात्र देवाजवळ नसून चिंतेजवळ असायचं. काही महिन्यांनी त्याला स्वतःमध्ये बदल जाणवू लागला. तो लवकरच रागवू लागला. मुलांच्या छोट्या चुका त्याला मोठ्या वाटू लागल्या. पत्नी काही बोलली तरी चिडचिड व्हायची.
आई वडिलांनी एकदा साधा सल्ला दिला तरी त्याला तो टोचल्यासारखा वाटायचा. रात्री झोप लागत नव्हती आणि सकाळी उठल्यावरती शरीरापेक्षा मन जास्त थकल्यासारखं वाटायचं. एके दिवशी गुरुवारी तो जवळच्या स्वामी मंदिरात गेला. मंदिरात फार गर्दी नव्हती. एका कोपऱ्यात एक वृद्ध भक्त शांतपणे बसून फक्त एकच जप करत होता, श्री स्वामी समर्थ. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. कोणतीही घाई नाही, कोणतीही चिंता नाही. गणेश काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. मंदिरातून बाहेर पडताना त्या वृद्धाने त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं, बा स्वामींकडे दिवसाला उरलेला वेळ देऊ नकोस, दिवसाची पहिली काही मिनिटं दे. हे वाक्य गणेशच्या मनात खोलवर उतरलं. दुसऱ्या दिवशी त्याने एक छोटासा निर्णय घेतला. फार मोठा नियम नाही, फार मोठी साधना नाही, फक्त एक छोटी सवय. त्याने ठरवलं, डोळे उघडल्यानंतर पहिले 5 मिनिटं मोबाईलला हातात लावायचा नाही. तो शांतपणे बसायचा, खोल श्वास घ्यायचा, स्वामींचं 11 वेळा नामस्मरण करायचा. त्यानंतर मनात एवढंच म्हणायचा, स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने योग्य मार्गाने जावो. पहिल्या दिवशी काही विशेष फरक जाणवला नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, तिसऱ्या दिवशीही आयुष्य अचानक बदललं नाही. पण एका आठवड्यानंतर त्याला जाणवलं की सकाळची घाई कमी झाली आहे. 2 आठवड्याने त्याला जाणवलं की ऑफिसमध्ये तो आधीसारखा पटकन चिडत नाही. एका महिन्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला विचारलं, तुझ्यात काहीतरी बदल झाले, आधीसारखं प्रत्येक गोष्टीवरती रागवत नाहीस. गणेश फक्त हसला, कारण त्याला उत्तर माहीत होतं. त्याच्या आयुष्यात चमत्कार झाला नव्हता, त्याच्या सकाळी बदलल्या होत्या. हळूहळू त्याने आणखी काही छोट्या सवयी लावल्या. आई वडिलांना नमस्कार करून घराबाहेर पडू लागला. मुलांशी सकाळी हसून बोलू लागला. ऑफिसमध्ये काम सुरू करण्याआधी 2 क्षण शांत बसू लागला. यामुळे त्याच्या समस्या संपल्या का? नाही. पैशांची अडचण काही दिवसात दूर झाली का? नाही. कामाचा ताण पूर्णपणे गेला का? नाही. मग बदललं काय? बदल त्याच्या मनात झाला. पूर्वी ज्या अडचणी डोंगरासारख्या वाटायच्या त्या आता त्याला सोडवण्यासारख्या वाटू लागल्या. पूर्वी ज्या लोकांवरती तो राग काढायचा त्यांच्याशी आता संयमाने बोलू लागला. पूर्वी दिवस संपेपर्यंत तो पूर्णपणे थकून जायचा. आता काम करूनही मनात एक वेगळी शांतता जाणवू लागली. एके दिवशी तो पुन्हा त्या मंदिरात गेला. त्याला तेच वृद्ध भक्त दिसले. गणेशने त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला, बाबा माझ्या आयुष्यात अजूनही अडचणी आहेत, पण आता त्या मला घाबरवत नाही. वृद्ध फक्त हसले आणि म्हणाले, अडचणी कमी झाल्या नाहीत बाळा, त्यांना सामोरे जाणारं तुझं मन मजबूत झालं आहे. मित्रांनो, ही स्वामी समर्थांच्या शिकवणीची खरी ओळख आहे. स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक संकट नाहीसं होणं नाही आहे. स्वामींची कृपा म्हणजे संकटासमोरही मन शांत राहणं. आपण अनेकदा देवाकडे परिस्थिती बदलण्याची प्रार्थना करतो, पण कदाचित देव आधी आपल्यालाच बदलण्याचा प्रयत्न करत असतो. कारण माणूस बदलला की त्याची दृष्टी बदलते, दृष्टी बदलली की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की आयुष्य हळूहळू बदलू लागतं. म्हणूनच त्या भक्ताच्या आयुष्यात चमत्कार झाला असेल तर तो एका रात्रीत घडलेला नव्हता. तो रोज सकाळी घेतलेल्या एका योग्य निर्णयाचा परिणाम होता. आणि मित्रांनो, ही गोष्ट फक्त गणेशची नाही आहे. ही कथा प्रत्येक त्या स्वामी भक्ताची असू शकते जो आजपासून दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करण्याचा संकल्प करेल. आता प्रश्न असा आहे, आपणही उद्यापासून अशी सुरुवात करायची असेल तर नेमकं काय करायचं? फक्त 5 मिनिटात अशी कोणती दिनचर्या आहे जी कोणताही स्वामी भक्त सहज करू शकतो? आपण एका भक्ताची कथा ऐकली. त्या कथेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की आयुष्य बदलण्याची सुरुवात मोठ्या निर्णयाने होत नाही, ती फक्त होते छोट्या, सातत्यपूर्ण आणि मनापासून केलेल्या सवयीने. म्हणूनच आता प्रश्न असा आहे की स्वामी समर्थांचा भक्त म्हणून प्रत्येक सकाळी नेमकं काय करावं? उत्तर खूप सोपं आहे. स्वामी समर्थांनी कधीही भक्ती कठीण केली नाही, त्यांनी भक्ती मनाशी जोडली. त्यामुळे सकाळची सुरुवातही साधी, शांत आणि श्रद्धेने भरलेली असावी. सकाळी डोळे उघडले की लगेच उठू नका. काही क्षण शांत राहा, खोल श्वास घ्या, मनाला धावू देऊ नका. त्या काही क्षणात स्वतःला एकच आठवण करून द्या, आजचा दिवस मला पुन्हा एकदा मिळाला आहे. हा दिवस व्यर्थ घालवायचा नाही. हा विचार मनात आला की नकळत कृतज्ञता जागी होऊ लागते. आज आपण अनेक गोष्टींची कमतरता मोजतो, पण जे आहे त्याबद्दल धन्यवाद देणं विसरतो. ज्याच्याकडे कृतज्ञता असते त्याच्या मनात असंतोष हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणून सकाळची पहिली प्रार्थना मागण्याची नसावी, ती आभार मानण्याची असावी. मनात शांतपणे म्हणा, स्वामी माझा श्वास सुरू आहे, माझा कुटुंब माझ्यासोबत आहे, मला कर्म करण्याची संधी मिळाली आहे, या सर्वांसाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. ही प्रार्थना छोटी आहे पण तिचा परिणाम मोठा आहे. कारण कृतज्ञ मनात मत्सर राहत नाही. कृतज्ञ मनात तक्रारी कमी होतात आणि जिथे तक्रारी कमी होतात
तिथे समाधानाची सुरुवात होते. त्यानंतर काही क्षण फक्त नामस्मरण करा. घाई करू नका, वेगाने जप करू नका. फक्त प्रेमाने आणि विश्वासाने मनात किंवा हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. एकदा, दोनदा, तीनदा प्रत्येक वेळी नाव घेताना मन अधिक शांत होत आहे अशी भावना ठेवा. नामस्मरण म्हणजे शब्दांची संख्या नाही, नामस्मरण म्हणजे मनाची उपस्थिती. जर मन दुसरीकडे धावत असेल तर 100 वेळा नाव घेतलं तरी मन भरकटलेलंच राहील. पण जर पूर्ण श्रद्धेने एकदाच श्री स्वामी समर्थ म्हटलं तर त्या एका उच्चारातही मनाला आधार मिळू शकतो. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की दिवसात किती धावपळ असली तरी सकाळचं काही क्षणाचं नामस्मरण मला दिवसभर आधार देतं. कारण ते नाव फक्त ओठांवरती राहत नाही, ते विचारांमध्ये उतरायला लागतं. मग संकट आलं की घाबरण्याऐवजी मनात तेच नाव उमटतं. राग आला की तेच नाव संयमाची आठवण करून देतं. निराशा आली की तेच नाव आशेने हात धरतं. यालाच खरी साधना म्हणतात. यानंतर शक्य असेल तर आई वडिलांना नमस्कार करा. आजच्या या काळात ही सवय कमी होत चालली आहे, पण भारतीय संस्कृतीत दिवसाची सुरुवात मोठ्यांच्या आशीर्वादाने करण्याच्या मागे एक सुंदर विचार आहे. आशीर्वाद म्हणजे फक्त शब्द नाही, तो आपल्या मनाला नम्र बनवणारा संस्कार आहे. जो माणूस सकाळी नम्र होतो तो दिवसभर अहंकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. जर आई वडील तुमच्या सोबत नसतील तर त्यांच्या आठवणींना मनापासून प्रणाम करा. जर ते या जगात नसतील तर त्यांच्या संस्कारांना नामस्मरण करा. कारण कृतज्ञता ही फक्त जिवंत माणसापुरती मर्यादित नसते, ती आपल्या संपूर्ण आयुष्याशी जोडलेली भावना असते. त्यानंतर घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर काही क्षण उभे राहा. काही मागू नका. हो, हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण दिवसाची सुरुवात मागण्याने नव्हे तर समर्पणाने करा. मनात एवढंच म्हणा, स्वामी आज माझ्या हातून जे कर्म होईल ते प्रामाणिकपणे करण्याची बुद्धी द्या. माझ्या वाणीमध्ये गोडवा असू द्या, माझ्या मनात संयम असू द्या आणि कोणाचंही मन दुखावणारं माझ्याकडून काही घडू देऊ नका. ही प्रार्थना तुम्हाला फक्त चांगलं भक्त बनवत नाही, ती तुम्हाला चांगला माणूस बनवते. आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीचं अंतिम ध्येय हेच आहे, फक्त भक्त वाढवणं नाही तर चांगले माणसं घडवणं. आज अनेक जण देवाकडे यश मागतात, पण यश मिळाल्यानंतर नम्रता टिकवण्यासाठी शक्ती लागते. अनेक जण पैसा मागतात, पण पैशासोबत समाधानी मिळवण्यासाठी विवेक लागतो. अनेक जण सुख मागतात, पण सुख टिकवण्यासाठी शांत मन लागतं. आणि या सर्व गोष्टींची सुरुवात होते सकाळच्या त्या पहिल्या 5 मिनिटात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हवा नाही, पण दिवसातील पहिले काही क्षण जर तुम्ही त्यांच्या स्मरणाला दिलेत तर उरलेला दिवसही अधिक सजग, शांत आणि अर्थपूर्ण होऊ शकतो. आजपासून एक छोटा संकल्प करा. सकाळी उठल्यावरती पहिलं स्मरण स्वामींचं, पहिली भावना कृतज्ञतेची, पहिला नमस्कार आई वडिलांना आणि पहिला संकल्प, आज मी शांत राहीन, प्रामाणिक राहीन आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा सोडणार नाही. हा संकल्प रोज केला तर हळूहळू तुमच्या दिवसात बदल दिसू लागेल. आणि जेव्हा दिवस बदलू लागतात तेव्हा नकळत संपूर्ण आयुष्यही बदलू लागतं. आजचा संपूर्ण संदेश ऐकल्यानंतर मला तुमच्याकडे एकच फक्त विनंती करायची आहे. उद्यापासून नाही, आजपासूनच तुमच्या सकाळची सुरुवात बदला. कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संदेशाची गरज नसते. अनेकदा एक छोटा निर्णय, एक छोटी सवय आणि एक शांत सकाळही संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. आज आपण जाणून घेतलं की अनेक स्वामी भक्त नकळत सकाळची सुरुवात अशा गोष्टींनी करतात ज्या मनाला अस्थिर बनवतात. पण आता तुम्हाला हे सत्य समजलं आहे, त्यामुळे आजपासून एक छोटासा संकल्प करा. डोळे उघडल्यावरती सर्वप्रथम मोबाईल नाही, सर्वप्रथम चिंता नाही, सर्वप्रथम तक्रार नाही, सर्वप्रथम स्वामींचं स्मरण. मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि स्वतःला एवढंच सांगा, स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने शांत, संयमी आणि योग्य मार्गाने जगण्याची बुद्धी मला द्या. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस सारखा असणार नाही. काही दिवस आनंदाचे असतील, काही दिवस परीक्षेचे असतील. कधी यश मिळेल, कधी अपयशही येईल. पण ज्या मनात श्रद्धा जिवंत असते ते मन परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाही, ते प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतं. स्वामी समर्थांचा खरा आशीर्वाद म्हणजे संकट कधीच येणार नाही असा शब्द नाही. त्यांची कृपा म्हणजे संकट आलं तरी मनात धैर्य टिकून राहावं, विवेक जागा राहावा आणि योग्य कर्म करण्याची शक्ती मिळावी. म्हणून आज या क्षणी मनोमन स्वामींच्या चरणी एक छोटासा संकल्प अर्पण करा. स्वामी, आजपासून प्रत्येक सकाळी तुमच्या स्मरणाने सुरू करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या मनात श्रद्धा, वाणीमध्ये गोडवा आणि क्रमात प्रामाणिकपणा कायम राहू दे. हा संकल्प जर तुम्ही मनापासून केला तर कदाचित उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार नाही, पण तुमच्या विचारांची दिशा बदलायला नक्की सुरुवात होईल.
आणि लक्षात ठेवा, जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की आयुष्यही हळूहळू बदलू लागतं. शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी हात जोडून एकच प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ, आमच्या मनात सदैव श्रद्धा, धैर्य आणि सद्बुद्धी जागी ठेवा. आमच्या हातून चांगले कर्म घडू दे. आमच्या कुटुंबावरती तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे आणि प्रत्येक सकाळी तुमचं नाव घेण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे. श्री स्वामी समर्थ.